नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, क्लास 10th. यापूर्वी आपण कन्स्ट्रक्शन्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणाच्या रचना, यावर आपण पार्ट 2 आणि पार्ट 3 या 2 भागामध्ये चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन्स ऑफ टँजंट टू सर्कल या घटकावर चर्चा करणार आहोत. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, टँजंट काढणे. तर पाहूत आपण या ठिकाणी नेमकी ही रचना कशी केली जाते. कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन दी सर्कल. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. आता पहा, आपण या ठिकाणी काय कुठलं स्पेसिफिक एक्झाम्पल न घेता फक्त त्याची मेथड शिकणार आहोत. एखादं एक्झाम्पल दिलं, सर्कलची रेडियस दिली, तर तुम्ही तेवढ्या रेडियसचं सर्कल काढू शकता, काय अडचण येणार नाही. परंतु आपणाला कन्स्ट्रक्शन करण्याची मेथड काय आहे, पद्धती काय आहे, ही पद्धती माहीत असणं गरजेचं आहे. त्रिज्या आपणाला बदलता येतील सर्कलच्या, काही अडचण येणार नाही. आता या ठिकाणी पहा, यामध्ये पहिला प्रकार आहे युजिंग दी सेंटर ऑफ दी सर्कल. वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे. समजा आपणाला एखादं एक्झाम्पल दिलेले, कोणतंही एक सर्कल घ्या, सर्कलवर पी पॉईंट घ्या आणि पी पॉईंटमधून सर्कलला टँजंट ड्रॉ करा. तर त्याची जर रफ फिगर पाहिली आपण, तर रफ फिगर ही या पद्धतीने मिळेल आपणाला. समजा या ठिकाणी O इज द सेंटर ऑफ सर्कल अँड P, पॉइंट P ऑन सर्कल, आणि या पॉइंट P मधून आपणाला ही टँजंट ड्रॉ करायची. आता सुरुवातीला समजून घेऊ की आपण या ठिकाणी ही कन्स्ट्रक्शन आपण कशी करतो आणि का करतो. त्याच्या पाठीमागे कोणती भूमितीय संकल्पना आहे, कोणती कन्सेप्ट त्याच्या पाठीमागे आहे. तर पहा, या ठिकाणी आपण जी काय आपल्याला रेडियस दिलेली आहे, गिव्हन रेडियसचं सर्कल ड्रॉ करू शकतो. पुढं काय करावं लागतं आपल्याला, की समजा सर्कलवर आपण पी पॉइंट घेतला आणि पी पॉइंटमधून बाहेरच्या दिशेनं एक रे ड्रॉ केला. या ठिकाणी पहा, आपणाला पी मधून टँजंट काढावयाची आहे आणि OP ही त्या सर्कलची रेडियस आहे. आपणाला एक गुणधर्म माहित आहे. तो गुणधर्म कोणता, की P ला आपण स्पर्शबिंदू म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमधून किंवा स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या, रेडियस, ही टँजंटला कशी असते, परपेंडिक्युलर असते. हा गुणधर्म या ठिकाणी आपण वापरायचा आहे. मग आपण एवढंच करू की या ठिकाणी OP रे असेल किंवा OP लाईन असेल, या OP लाईनवर P मधून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू, ज्या लाईनला आपणाला
पी मधून जाणारी स्पर्शिका म्हणता येईल, टँजंट म्हणता येईल. मग त्यासाठी आपण बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स मध्ये पाहिलेलं होतं की एखाद्या रेषेवर बिंदू असेल तर त्या रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब रेषा कशी काढतो आपण. तर पी बिंदूपासून समान अंतरावर आपण 2 आर्क ड्रॉ करून घेतो आणि या 2 आर्कच्या मध्ये जेवढा काय सेगमेंट येतो त्या सेगमेंटचा पी काय असेल, मिड पॉइंट असेल. मग आपण या 2 आर्कच्या मध्ये जेवढा काही सेगमेंट आलेला आहे त्याचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टरच त्या सर्कलची काय असली पाहिजे, टँजंट असली पाहिजे, विच इज पासिंग थ्रू पॉइंट पी, जी बिंदू पी मधून जाते. तर पहा आपण याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण या ठिकाणी एकमेकांना छेदणारे कंस काढलेले आहेत आणि हा बिंदू समजा आपण एस म्हणू किंवा या 2 आर्कच्या जो काही त्यांचा 2 आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या पॉइंट मधून आणि पी बिंदू मधून जाणारी जर रेषा काढली. आता या ठिकाणी आपण हे आर्क खालच्या बाजूला दाखवलेले नाहीत. कारण काय, तर आपणाला पी बिंदू या ठिकाणी सुरुवातीला माहीत आहे. त्यामुळं एखादी रेषा निश्चित करण्यासाठी आपणाला 2 बिंदूची आवश्यकता असते. एक बिंदू पी माहीत आहे त्यामुळं आपण वरच्या बाजूलाच इंटरसेक्टिंग आर्क काढून एकच बिंदू मिळवलेला आहे. आता हा बिंदू आणि पी बिंदू यामधून जाणारी रेषा काढली तर ती काय असेल, आपली टँजंट असेल. तर अशा पद्धतीनं आपणाला त्याचा गुणधर्म माहीत असेल, त्याची प्रॉपर्टी माहीत असेल तर या ठिकाणी आपण कोणतीही कन्स्ट्रक्शन व्यवस्थित करू शकतो. पाहता आपण ही जर कन्स्ट्रक्शन प्रत्यक्ष कंपासच्या साहाय्याने करत असताना काय करावं लागेल, मी आत्ता सांगितलेली पद्धतीच या ठिकाणी आपल्याला वापरावायची आहे. तर या ठिकाणी पहा, आपणाला वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे ही रचना आपण कशी करतो या ठिकाणी पाहू. सुरुवातीला आपण दिलेल्या त्रिज्येचं दिलेल्या एवढी काही रेडियस दिलेल्या रेडियसचा आपण सर्कल ड्रॉ करून घेऊ, वर्तुळ काढून घेऊ आणि त्या वर्तुळावर पी बिंदू घेऊ. आता हा भाग प्रत्येकाला करता येईल, काही अडचण नाही. आता ही रचना नेमकी पी बिंदू मधून आपणाला वर्तुळाला स्पर्शिका काढावयाची आहे. त्यासाठी आपणाला काय करावं लागेल, या पुढचा भाग लक्षात ठेवा. आपण काय करतो तर पी बिंदू आपण कोणत्याही ठिकाणी घेतला तरी चालेल, असं काहीही अडचण नाही. मग आपण ओ आणि पी मधून जाणारी रेषा काढणार आहेत किंवा ओपी किरण काढणार आहेत आणि ओपी किरण काढल्यानंतर पुढं काय करायचंय पहा, की त्रिज्येपेक्षा कमी अंतर घेऊन आता आपल्या एक बाब लक्षात आलेली असेल. ती कोणती, की आपणाला जी काही टँजंट काढायची आहे, स्पर्शिका काढावयाची आहे, ही स्पर्शिका या ठिकाणी स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला कशी असते, परपेंडिक्युलर असते, लंब असते. मग आपणाला पी मधून परपेंडिक्युलर लाईन काढायची. मग यापूर्वी आपण बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये पाहिलेले की एखाद्या रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब रेषा कशी काढावी, तीच रचना या ठिकाणी आपण करायलो. मग आता या ठिकाणी आपण त्रिज्येपेक्षा कमी अंतर घेऊन पी बिंदू केंद्र मानून पी बिंदूच्या दोन्ही बाजूला या काढलेल्या किरणावर समान अंतरावर कंस काढून घेणार आहोत. पहा, पी पासून दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी आर्क ड्रॉ केलेले आहेत. आर आणि क्यू असे नाव त्या पॉइंटला दिलेले आहेत. आता समजा आपण जर आर क्यू चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो पी मधून जाईल. काय
पी इज मिड पॉइंट ऑफ आर क्यू. पी हा आर क्यूचा मध्यबिंदू आहे. म्हणून आता आपण काय करू की या आर क्यूच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन आर क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. म्हणजे तो जो काय परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तोच या ठिकाणी काय असला पाहिजे, स्पर्शिका असली पाहिजे किंवा टँजंट असली पाहिजे. तर या ठिकाणी पहा की आपण क्यू आरच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलेले आणि या ठिकाणी क्यू आणि आर केंद्र मानून परस्परांना छेदणारे या ठिकाणी आर्क काढलेले आहे. आपण या बाजूला आर्क दाखवले नाही. याचं कारण असं आहे की एखादी रेषा निश्चित करण्यासाठी दोन बिंदूची आवश्यकता असते. पी बिंदू आपल्याला माहित आहे पूर्वीच, त्यामुळे या बाजूचा तिसरा बिंदू शोधण्याची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता नाही. मग आता काय करू, एस आणि पी मधून जाणारी रेषा काढू आणि ही आपली त्या वर्तुळाची काय असेल, स्पर्शिका असेल. तर पहा, अशा पद्धतीनं आपण वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो. आता या ठिकाणी आपण ही पहिली पद्धत पाहिलेली की वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे बाय युजिंग सेंटर ऑफ सर्कल. आता सेकंड मेथडचा जर विचार केला आपण, विदाउट युजिंग दी सेंटर ऑफ सर्कल, वर्तुळ केंद्राचा वापर न करता, आता या ठिकाणी मी फक्त थोडक्यात तुम्हाला याची पद्धती सांगणार आहे. आपण थोडं टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता याच्यामध्ये कोणते गुणधर्म वापरले जातात, याचाही उल्लेख आपण आज या ठिकाणी करू. आता समजा आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे व केंद्र असलेलं वर्तुळ माहीत आहे आणि त्या वर्तुळावर कोणताही समजा आपण एक पी बिंदू घेतला आणि पी मधून आपल्याला स्पर्शिका कशी काढावायची आहे. कोणत्याही ठिकाणी समजा आपण पी बिंदू हा आहे असं गृहीत धरू. आता पी मधून जर आपल्याला टँजंट काढावायची झाली, वर्तुळ केंद्राचा वापर करावायचा नाही, यापूर्वीची पद्धत या ठिकाणी वापरावायची नाही आपणाला. त्यासाठी पी बिंदू व्यतिरिक्त दोन बिंदू त्या वर्तुळावर घ्या आणि ते दोन बिंदू आणि पी बिंदू एकमेकांना जोडून घ्या. आपणाला एक ट्रँगल मिळेल त्या ठिकाणी. समजा या ठिकाणी पी क्यू आर ट्रँगल मिळाला. आपल्याला टँजंट काढावायचे आहे पी बिंदू जवळ. आता या ठिकाणी पहा की पी बिंदूजवळ टँजंट आपणाला अशा पद्धतीची मिळेल. तर या ठिकाणी टँजंट आणि आर पी हा जो काय आर पी सेगमेंट आहे, आर पी सेगमेंट आणि मिळणारी टँजंट या दोघांमुळे पॉइंट पी जवळ होणारा जो अँगल आहे हा अँगल कोणत्या अँगलशी कॉन्ग्रंट असेल. पहा, आणखी एक वेळा ऐका की आर पी सेगमेंट आणि मिळणारी टँजंट या सेगमेंट आणि टँजंटमुळे पी पॉइंट जवळ जो काय अँगल तयार होणार आहे तो अँगल कोणत्या अँगलशी कॉन्ग्रंट असेल, क्यू अँगलशी कॉन्ग्रंट असेल. कारण काय, अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट, एकांतर वर्तुळखंडातील कोन असं त्याला म्हणलेलं आहे आपण. आणि ती कन्सेप्ट या ठिकाणी वापरायची, म्हणजे या पी बिंदूजवळ कोणत्या कोनाशी एकरूप कोन काढायचा आहे, क्यू. आपण या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवा की या बाजूनं जर कोन काढला तर तो क्यूशी एकरूप काढावा लागेल आणि आपण जर या ठिकाणी क्यू पी आणि टँजंट यामधला जर कोन काढला तर तो आर कोनाशी एकरूप काढावा लागेल. मग आपण क्यू कोनाशी एकरूप कोन पी बिंदूजवळ काढू
परंतु या दिशेला काढू पाहता. मग आपण मूळ कोनावर दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे ही रचना या ठिकाणी वापरायला. मूळ कोनाच्या शिरोबिंदूवर जाऊन आर्क ड्रॉ केलेला आहे. तीच रचना पी वर जाऊन आपण करणार आहे, अंतर तेच ठेवून. त्यानंतर या दोन बाजूमध्ये जेवढं अंतर आहे किंवा हे आर्क ज्या ठिकाणी त्या कोनाच्या भुजेला छेदलेले आहे त्या दोन बिंदूतील अंतर घेऊन या ठिकाणी आपण या आर्कला छेदणारा दुसरा आर्क या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. पहा, मग त्याच्यासाठी केंद्र कोणता मानलेला आहे आपण या ठिकाणी. कंपासचं लोखंडी टोक आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे, अंतर एवढंच घेतलेलं आहे. त्यानंतर पी बिंदू आणि हे दोन आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटमधून जर जाणारी आपण लाईन ड्रॉ केली तर ती काय असेल, टँजंट असेल. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होतो की या आर कोनाशी एकरूप कोन कोणता असेल. या ठिकाणी क्यू पी आणि या खालच्या दिशेला समजा आपण एस बिंदू घेतला तर क्यू पी एस हा कोन या कोनाशी एकरूप होईल. हे सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काही विद्यार्थी या क्यू कोनाशी एकरूप कोन खालच्या दिशेनं काढतात, परंतु ते दोन कोन जे आपण काढायला लागलो या ठिकाणी या दोन कोनाची मापं समान असतात का असतात, तर अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट किंवा एकांतर वर्तुळखंडातील कोन हे आपणाला जर माहीत असतील तर या रचनेमध्ये आपल्या चुका होणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो. धन्यवाद.